पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. केरळ राज्यातले कवी आहे अय्यप्पा नावाचा. हालेलुया. ते कवीच्या घरामध्ये एका कार्यक्रमामध्ये आमंत्रण देण्यासाठी दोघे जण गेले. ते पण संन्यासी सारखा लोक आहेत. त्यांनी लोकांना आतमध्ये घेऊन गेले. बाहेर सर्व अंधार आहे. आतमध्ये गेल्यावर आतमध्ये पण छोटासा एक लाईट लावलेला आहे. हे दोघे जण त्याला भेटायला गेले. परत येताना एका माणसानं आवडलं नाही म्हणून त्याने विचारलं, एक प्रश्न विचारलं तुम्हाला, लाईट का लावलं नाही? हालेलुया. तुम्ही लाईट का लावलं नाही? त्या माणसाने त्यांना दिलेलं उत्तर असे आहे, आतमध्ये लाईट आहे ना, बाहेरच्या लाईट पेक्षा आतमध्ये जे लाईट आहे ते जास्त किंमतवान आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, बाहेर भरपूर लाईट असून आतमध्ये अंधार असेल तर काही फायदा नाही. हालेलुया. 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 आतमध्ये कायम प्रकाश पाहिजे. आतमध्ये असेल प्रकाश आपल्याला कधी भेटणार? कसे भेटणार? हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या वचनाला जे कोणी जागा पुरवत आहे त्यांना आतमध्ये लाईट मिळालेला आहे. ते लाईट मध्येच ते लाईट मध्येच आहे. हालेलुया. 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 पुढे वाचा. कारण शोक अनेकांच्या विनाशास कारणीभूत झाला आहे. हालेलुया. मी तुम्हाला ज्या बहिणीबद्दल बोललो, एवढा मोठा माणूस असलेले नवऱ्या मरण पावलं तर तिला डिप्रेशन मध्ये जायला भरपूर कारण आहे. काल मला एका बहिणीने फोन करून सांगितलं, फादर 61 वर्षाचा माझा पप्पा मरण पावले, मला सांगत होत नाही. 2 आठवडा झाला पप्पा मरण पावला, फादर मला सहन होत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कारण काय आहे? पप्पा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तिला विचारलं, समजा पप्पा तुझ्या चुलत बहिणीच्या घराकडे राहायला गेले असते, तुम्हा दोघांपेक्षा चुलत बहिणीवर पप्पाचं जास्त प्रेम आहे म्हणून समजा. चुलत बहिणीच्या घरी जर पप्पा राहायला गेले तर वाईट वाटणार का? तिने सांगितलं, ऑफकोर्स मला वाईट वाटणार. हालेलुया. आम्ही असताना कशाला चुलत बहिणीच्या घरी गेले? हालेलुया. मी सांगितलं तरी पण तू रिलॅक्स होऊ शकताय. 10 मिनिट प्रवास केला तर तुला चुलत बहिणीच्या घरी जाऊन पप्पाला भेटू शकताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला सांगितलं, तू बघ, तुझ्यापेक्षा, तुझ्या भावापेक्षा, तुझ्या चुलत बहिणीपेक्षा तुझ्या पप्पाचा अधिक लाड करणारा, तुझ्या पप्पाचा हृदय अधिक ओळखणारा माता मरियाकडे तुझा पप्पा गेलेला आहे. तुझ्या पप्पाला एक प्रमोशन मिळालं म्हणून तुला एवढे वाईट का वाटते? हे सत्य आहे. हे सत्य आहे. हालेलुया. केरळच्या
एक ख्रिस्ती बंधू, एक IAS ऑफिसर मरण पावले. हालेलुया. शेवटच्या विधी प्रार्थना सर्व झाले. लोक मूठमातीवर टाकून निघून जात आहेत. तेव्हा एक प्रवचन, त्या प्रवचन असा प्रकारे आहे, माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या प्रियजन हो, तुम्ही आयुष्यभर माझ्यावर प्रेम केलेलं आहे, माझ्या काळजी घेतलेला आहे. आता या शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही माझ्यावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी ते आले, पूर्ण विधीमध्ये भाग घेतले आणि आता तुम्ही घराकडे जाताना परत एकदा शेवट मी तुमच्या सर्वांचा आभार मानत आहे. त्यानंतर पुढे असे बोललेलं आहे, डोंट वरी, डोंट वरी. हालेलुया. मी जातो, हे या पडद्याच्या मागे जातो, मी फक्त या पडद्याच्या मागे जात आहे, तुम्ही चिंता नको करू. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सांगितलं, या पडद्याच्या मागे माझा खूप लाड केलेले माझ्या आजोबा आहे, या पडद्याच्या मागे माझा खूप लाड केलेले माझ्या आजी आहे, माझा पप्पा आहे, माझ्या मम्मी आहे आणि शेकडो माझा मित्र मंडळी तिकडे आहे. हालेलुया. I am not in a tension, I am going to a better world. शिवाय माझा वाट पाहणारा स्वर्गातील बाप, प्रभू येशू, पवित्र आत्मा, संतगण सर्व तिकडे आहे. तुम्हाला कशाला टेन्शन? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना समजत आहे मरण समोर आलेलं आहे. हालेलुया. आयुष्यभर एक शांततेच्या आनंदाचा जीवन जगलेले एक IAS ऑफिसर आणि प्रवचनकार, चांगला देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारा, वचनाचा प्रवचन वर करणारा एक चांगला माणूस होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःच्या शब्दाने स्वतःच्या अंत्यविधी फ्युनरल कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या लोकांना जगाच्या इतिहासामध्ये दुसरा कोणी धन्यवाद दिले नसेल. हालेलुया. आगाऊ विचारामध्ये यांनी त्या गोष्टी पण रिलॅक्सेशन मध्ये घेतली. हालेलुया. म्हणून शोक करण्यात अर्थ नाही. जीवन जे देवाने दिले ते जगणे अधिक महत्वाचं आहे. सिस्टर पुढे वाचा. मत्सर आणि क्रोध आयुष्य कमी करतात. या दोन गोष्टी ध्यानपूर्वक, लक्ष्यपूर्वक या रिट्रीट करून घरी जाताना तुमच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी नसावा. कुठल्या दोन गोष्टी? मत्सर, क्रोध. मत्सर म्हणजे मला जे जीवन जगायचे ते जीवन मी जगायच्या ऐवजी मी शेजारच्या पोराबरोबर कॉम्पिटिशन करत बसलेला आहे. देवाने तुला जे जीवन दिलं ते जीवन तू जग, पुरेपूर जग. हालेलुया. दुसऱ्यांबरोबर स्पर्धा कशाला करायची? हालेलुया. हालेलुया. You do your maximum, enough. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. चिंतेमुळे अकाली वृद्धत्व ओढवते. Praise the Lord. Hallelujah. येशू. धन्यवाद येशू. Hallelujah. चिंता करायला चालू केलं तर जेव्हा तुम्ही 40 वर्षाचा आहे तेव्हा तुम्ही 60 वर्षाच्या सारखा दिसणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही 50 वर्षाचा आहे तेव्हा 75 वर्षाचा सारखा दिसणार. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही मला सांगणार का माझं वय किती असेल? माझं वय किती असेल?
समजा बोला हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू प्रेज द लॉर्ड हालेलुया मी लवकर वृद्ध झालेलो नाही मी वृद्धपणा देवाकडे मागून घेतलेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया माझ्या गुरुदीक्षा झालेल्या काळामध्ये मी प्रवचन कार्य चालू केले अनेक लोकांनी मला बोलले फादर तुम्ही बोलत आहे बरोबर प्रेज द लॉर्ड फादर प्रार्थनेमध्ये अभिषेक वगैरे आहे तरी फादर एक प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे बघताना लहान पोरगासारखा दिसत प्रेज द लॉर्ड हालेलुया हे लोक इकडे तिकडे बोलायचा शेवट मी एक कॉन्व्हेंट मध्ये सिस्टर लोकांना रिट्रीट द्यायला गेलो हालेलुया परपेच्युअली प्रोफेसर सिस्टर लोक 7 जण आहेत दुसऱ्या भरपूर आणखी सिस्टर आहेत हालेलुया मी रिट्रीट द्यायला तिकडे जाऊन बसलो तेव्हा एक एक सिस्टर येत आहे विचारत आहे ते प्रीचर कोणा आला नाही का प्रीचर कोणा आला नाही का तेव्हा एक एक सिस्टर सांग बघा बसले हालेलुया प्रेज द लॉर्ड मला कळालं ही सिरियस इश्यू आहे येशूला सांगितले येशू इथून निघायच्या अगोदर माझा केस पांढरा करून द्या त्याशिवाय इथून जाणार नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया येशूने माझ्यावर दया केली आणि माझं डोकं पांढरा करून दिली हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया माझा अनुकरण नको करू प्रेज द लॉर्ड हालेलुया तुम्ही जेव्हा 7 वर्षाचा आहे तुम्ही 40 वर्षासारखा दिसायला पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया तुम्ही 7 वर्षाचा आहे तेव्हा 40 वर्षासारखा तुम्ही दिसायला पाहिजे तर 21व्या वचनापासून जे वचन पाळायला चालू करायचं प्रसन्न चित्त माणसाला चांगली भूक लागते आणि अन्न त्याच्या अंगी लागते हालेलुया मी तुम्हाला पहिले बोललो होतो आमटी तयार आहे सुक्का तयार आहे भात तयार आहे मटण तयार आहे सर्व आहे हालेलुया तरी घरातील सर्व लोक किचन बंद करत आहे आणि झोपायला जात आहे कोणालाही खायला वाटत नाही हालेलुया पाठीमागचं कारण काय आहे हालेलुया सिस्टरने आता बोललेले वचन उजवा हात वर करून प्रेमाने आपण बोलू प्रसन्न चित्त माणसाला चांगली भूक लागते आणि अन्न त्याच्या अंगी लागते हालेलुया केवळ उतरण्यासाठी प्रसन्न चित्त पाहिजे हालेलुया खाल्लेलं जेवण पचण्यासाठी प्रसन्न चित्त पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया उतरलेले जेवण शरीराला लागावं म्हणून पण प्रसन्न चित्त पाहिजे हालेलुया त्यासाठी मी स्वतःचा मात्र बघितलं तर चालणार नाही माझ्या बरोबरच्या लोकांच्या बरोबर मला कौटुंबिक जीवन फॅमिली लाईफ मला जगायचं आहे अनेकांच्या हृदयामध्ये सध्या जे अनुभव चालू आहे ते तुम्ही पवित्र आत्म्याने भरत आहे त्याचा अनुभव आहे काही लोकांचा चाकी घेऊन आलेला आहे काही लोकांच्या डोळ्यावर एक विशेष अनुभव आलेला आहे काही लोकांच्या डोक्यामध्ये काही लोकांच्या संपूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा एक एक अनुभव येत आहे काही लोकांच्या शरीरावरती काही अवयवामध्ये व्हायब्रेशनचा अनुभव होत आहे काही लोकांना
सुंदर सुगंधाचा अनुभव भेटत आहे. काही लोकांना मी देवाने भरलेला आहे असे अनुभव मिळत आहे. हे सर्व पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं चिन्ह आहे. कोणाला तरी एका पायाचा वरच्या भागामध्ये असे दुखणे तो दूर करून देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.